हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. तर आपल्याला पुण्यतिथीनिमित्त आपल्याला कोणती सेवा करायची आहे जेणेकरून आपल्या घरातल्या समस्या अडचणी दूर होतील आणि स्वामी महाराजांची कृपादृष्टी आपल्या घरावर राहील. तर तीच माहिती आपण पाहणार आहोत. तर स्किप न करता शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ पाहायचा आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा आता उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी 15 एप्रिल बुधवारी. तर आपल्याला पुण्यतिथीपासून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करायची आहेत तेच आपण पाहणार आहोत. तर आपले श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक आहेत आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराज अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू आहेत, स्वयसिद्ध आहेत, स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत, स्वामी अतींद्रिय स्मर्तुगामी म्हणजेच की स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी स्वामी महाराज अवतीर्ण होत असतात. साक्षात्कार ईश्वर आहेत स्वामी महाराज. अनेकदा समस्या आपल्या संपत नाहीत, आपल्या अडचणी आपल्या घरातल्या थांबत नाहीत, अशी भावना जेव्हा आपल्या मनामध्ये दाटून येते, आपल्याला एक असं दुःख येते, नैराश्य येते. आपण म्हणतो ना एवढं देवांचं केलं, एवढे उपास केले, एवढे नवस केले, तरीही ह्या गोष्टी काय आमच्या घरातल्या जात नाहीत, ह्या अडचणी काय संपत नाहीत, एकामागून एक गोष्टी आमच्या घरात घडतच राहत आहेत. अशा वेळी आपण खूप प्रयत्न करतो, तेव्हा तुमच्या हाती नैराश्यच येत असते, तुमच्या हाताला काहीच लागत नाही. तर आपल्याला ही सेवा करायची आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करायचं आहे. तर बघा अगदी आपला थोडासाच वेळ आपला लागणार आहे आणि नियमितपणे आपल्याला स्वामी महाराजांची सेवा आपल्याला या ठिकाणी सुरू करायची आहे. आयुष्यात आपल्या खूप संकट येत असतात. आपल्याला असं वाटते की या क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त व्हावं, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त व्हावं, मनासारखं घडावं, इच्छा आपल्या आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, सुख असावं, कल्याण व्हावं, कुटुंब मुलांची प्रगती व्हावी, यासाठी आपण सगळेजण आयुष्यभर झटत असतो, प्रयत्न करत असतो. पण मेहनत घेत असूनही आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये मनासारखं काहीच घडत नाही. समस्या, अडचणी, संकटे एकामागून एक येतच राहतात. प्रारब्धातील आपले जो काही भोग आहे त्या चक्रातून आपल्याला मार्ग काढताना आपला जीव खूप असा थकून जातो. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही तरीही आपल्या काय अडचणी थांबतच नाहीत. तेव्हा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी यायचं आहे. आपलं जे काही आपल्या दिवसातला 1-2-3 तास आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर अर्पण आपल्याला करायचे आहेत. स्वामी समर्थ महाराज मनातल्या आपल्या कोणत्याही इच्छा असो त्या पूर्ण करतात. फक्त आपला भाव चांगला पाहिजे, इच्छा आपल्या चांगल्या पाहिजेत. आपल्या हाकेला श्री स्वामी समर्थ महाराज धावून येत असतात. आपलं मन निर्मळ असलं तर, आपले कर्म चांगले असतील तर, आपण जे काही सेवा आपण मनाभावातून करतो ना, तेव्हा स्वामी महाराज खरंच सांगते येतातच, आल्याशिवाय राहतच नाहीत. आपल्या अडचणीतून ते आपल्याला सोडवतात आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या आश्वासनाने प्रचिती आपल्याला देऊन जातात. स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात. आपल्याला अशा परिस्थितीत स्वामींची अखंडित आपल्याला नियमित उपासना सुरू करायची आहे. तर आपण तेच पाहूया. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, रोज सकाळी आपल्याला करायची आहे ही सेवा. आपल्याला अखंड सेवा करायची आहे, ह्याच्यात खंड पडू द्यायचा नाही. तर काय करायचं, आपल्याला उद्या आहे पुण्यतिथी. तर आपल्याला उद्या आपल्या रोजच्या दिनचर्यानुसार आपल्याला सकाळी आपल्या देवघरातली पूजा करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक द्यायचा आहे, त्यांची पूजा करायची आहे, त्यांच्या आवडीचा नैवेद्य, त्यांच्या आवडीचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे आणि त्यांच्या समोर, त्यांच्या मूर्तीसमोर जर फोटो असेल तर फोटो समोर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे की हे श्री स्वामी समर्थ महाराज, तुमच्या समोर मी आज एक संकल्प घेणार आहे आणि ते होईल तेवढा माझ्याकडून मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. फक्त तुमची साथ असू द्या, तुमचा आशीर्वाद असू द्या, या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका, तुम्हीच माझ्याकडून ही सेवा करून घ्या, असं आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना संकल्प करायचा आहे. संकल्पामध्ये सांगायचं आहे की माझी ही इच्छा आहे किंवा माझ्या घरावर आलेले हे संकट आहे, तुमच्या सेवेतून ते पूर्ण संपून जाऊ द्या, हे जे दुःख आहे ते नाहीसं होऊ द्या. श्री संकल्प आपल्याला घ्यायचा आहे. जसा यथाशक्ती तुम्हाला जो काय तुमच्या संकल्पनामध्ये बोलायचा आहे तो तुम्ही बोलू शकता. संकल्प कसा घ्यायचा आहे तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन, तुम्ही तो व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजाचा संकल्प घेतल्याच्या नंतर स्वामी महाराजाच्या समोर आपल्याला पाण्याने भरलेला एक तांब्या ठेवायचा आहे. तांब्यात ठेवून आपल्याला 108 वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ माळ जप करायची आहे, जी की 11 माळे आपल्याला करायचे आहेत. 108 वेळा 11 माळे आपल्याला करायचे आहेत. 11 माळे झाल्याच्या नंतर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत. उद्यापासून तुम्ही 3 अध्यायाला सुरुवात करायची आहे, म्हणजे 8 दिवसात, म्हणजे सप्ताहामध्ये आपले 21
21 अध्याय पूर्ण होतात. मग असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. याच्यात खंड पडू द्यायचा नाही. आज 3, उद्या 3, परवा 3 असं करून आपल्याला सप्ताह पूर्ण घ्यायचा आहे. 21 अध्याय संपल्याच्या नंतर तिथून पुन्हा 3 अध्याय आपल्याला घ्यायचे आहेत. असं आपल्याला कंटिन्यू रिपीट आपल्याला करायचं आहे. आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय आपल्याला घ्यायचे आहेत. याच्यानंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र यथाशक्ती जेवढा तुमच्याकडं वेळ असेल किंवा तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा असेल तर तुम्ही म्हणू शकता किंवा 21 वेळेस म्हणायचं असेल तर म्हणू शकता. जेवढा तुम्हाला म्हणणं शक्य आहे तर तेवढा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तारक मंत्र झाल्याच्या नंतर प्रसाद ठेवून आपल्याला आरती करायची आहे आणि जे आपण पाणी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर ठेवला होता जेव्हा आपण सेवा करताना, ते पाणी आपल्या घरातल्या बाथरूम सोडून सगळ्या ठिकाणी आपल्याला शिंपडायचं आहे आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींनी ते पाणी आपल्याला प्रसाद स्वरूपी आपल्याला ग्रहण करून घ्यायचं आहे. असं नित्य नियमाने न खंड पडता आपल्याला रोज करायचं आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी 1 तास लागतो. 1 तासामध्ये आपली ही पूर्ण सेवा कंप्लीट होते आणि आपल्या घरावरलं जे काही आलेलं विघ्न आहे, संकट आहे, अडचणी आहेत, मुलाबाळांना नोकरी लागत नाही, तुमच्या कुटुंबावर अनेक संकट आहेत, ते सगळे संकट या ठिकाणी दूर होतात. तुमच्या घरामध्ये आजार आहे, दवाखाना सतत तुमच्या घरात लागलेला आहे, तुमच्या घरात पितृदोष आहे, तुमच्या घरात अनेक संकट आहेत, ते सांगता येत नाही. व्यावहारिक जीवन म्हणले की अनेक संकटाने वेढलेलं असतं. म्हणून ते सगळे संकट जर आपल्याला दूर करायचे असतील तर ह्या सेवेला आपल्याला खंड पडू द्यायचा नाही. नित्य नियमाने आपल्याला सकाळचा 1 तास आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आपल्याला घालवायचा आहे. आपल्या जीवनातला 1 तास आपण श्री स्वामी समर्थ महाराजाला द्यायचाच आहे तर द्यायचाच आहे. फक्त एवढंच लक्षात घ्या की ही जी सेवा आहे ती 12च्या आत ही सेवा झाली पाहिजे. आपल्याला एवढंच पाळायचं आहे. सकाळीच आपली ही सेवा कंप्लीट झाली पाहिजे. फक्त आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजावर निष्ठा आणि श्रद्धा आपल्याला कधीही ते दूर होऊ द्यायची नाही, की आपल्या मनामध्ये शंका अशी येऊ द्यायची नाही की पूर्ण होईल का नाही असं शंका येऊ द्यायची नाही. सेवा आपल्याला करतच राहायचं आहे. आपली जे काही मनोकामना आहे ना ते आपले भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेनेच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. पॉझिटिव्ह आपल्याला राहायचं आहे. या सेवेत सातत्य आपल्याला ठेवायचं आहे, तरच आपली मनोकामना या ठिकाणी पूर्ण होते. आता एकदम साधे नियम आपल्याला पाळायचे आहेत. नियम म्हणजे काय अगदी अवघड नाही. तर आपल्याला मासिक धर्म येत असतो, आपल्याला महिन्यातून आपले 5 दिवस जात असतात. तर ते 5 दिवसातलं जो काय आपले 3 अध्याय आहेत ते आपल्याला 6व्या दिवशी सगळे 3 अध्याय म्हणजे आपले 15 अध्याय त्या ठिकाणी स्किप होत असतात. तर ते स्किप न करता आपल्याला काय करायचं आहे, 6व्या दिवशी जे पहिले 3 अध्याय आपले रेग्युलर घ्यायचे, पुन्हा आपले जे काय अध्याय जिथपर्यंत राहिले होते तिथपर्यंत आपले ते 3 अध्याय घ्यायचे, म्हणजे दिवसाला आपले 6 अध्याय घ्यायचे आहेत. त्याच्याने आपली कोणती 5 दिवसाची जे काही सेवा आपली खंड पडली होती ते पण सेवा आपली या ठिकाणी 6व्या दिवशी, 7व्या दिवशी, 8व्या दिवशी आपली कंप्लीट होऊन जाते. म्हणजे राहिलेले अध्याय आपल्याला घ्यायचे आहेत बरं का. ती 3 आपले रेग्युलर घ्यायचे, पुन्हा राहिलेले 3 अध्याय आपल्याला घेऊन टाकायचे आहेत जे काय आपले मासिक धर्मामध्ये राहिलेले आहेत. जर तुम्ही एखाद्या गावाला गेलात, कुठं बाहेर गावी राहिलात, मुक्कामाला राहिलात, तुमच्याकडून सेवा स्किप झाली किंवा आपल्या मोबाईलमध्ये पण तुम्ही ही सेवा लावून त्या ठिकाणी त्या गावामध्ये तुम्ही जर गेलात तिथं पण तुम्ही सेवा करू शकता. जर तिथं करणं शक्य नाही तर तुम्ही घरी आल्याच्या नंतर ते जे काही तुमची सेवा राहिली ते सेवा तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमची रोजची सेवा करून पुन्हा ही सेवा राहिलेली आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला सेवेत खंडच पडू द्यायचा नाही आणि मनापासून आपल्याला ही सेवा करायची आहे बरं का. आपण एकदा संकल्प केला ना की ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला शक्य होईल तेवढे आपल्याला प्रयत्न या ठिकाणी करायचे आहेत. स्वामीवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जेव्हा तुम्ही काम करताय, घरातलं कोणतं तुमचं रोजचं काम करताय, काम करता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप आपल्याला मुखामध्ये सतत आपल्याला घ्यायचा आहे. इच्छा आपली लवकरच पूर्ण न झाली म्हणून आपल्याला या ठिकाणी निराश व्हायचं नाही, स्वामीवर रागवायचं नाही, कारण इच्छा नक्कीच पूर्ण आपल्या या ठिकाणी होणार आहे. आपल्याला फक्त खात्री आणि विश्वास ठेवूनच ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि ही सेवा आपल्याला कायम स्वरूपी आपल्याला करायचीच आहे. उद्या खूप छान दिवस आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. तर तुम्ही उद्या ही सेवा करा आणि उद्यापासून तुमची सेवेला सुरुवात करा. म्हणजे उद्या 1 दिवस होईल, गुरुवारी 2 दिवस होतील, म्हणजे उद्यापासून तुम्ही ही सेवा सुरू करा. जर उद्या तुम्हाला अडचण असेल, करणं शक्य नाही, मासिक धर्म आहे, काही अडचण आहे, कुठं गावाला गेलात, बाहेर गावी गेलात, श्री स्वामी समर्थ महाराजाची पुण्यतिथी तुम्ही साजरी करू शकत नाही, तर तुम्ही नेक्स्ट दिवशी म्हणजे तुम्ही गुरुवारी ही सेवा तुम्ही करू शकता. गुरुवारपासून पण तुम्ही ही सेवा केलं तरी चालणार आहे. चला तर मग व्हिडिओचा इथे शेवट घेते. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. बाय बाय सगळ्यांना.